नाशिकच्या माहितीला बंडखोरीचं ग्रहण लागल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या अनिल जाधव यांच्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते निवृत्ती अरिंगळे यांच्याकडून आता बंडखोरी करण्यात आलेली आहे। नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज अरिंगळे यांनी दाखल केलेला आहे। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना याबाबत कल्पना दिली असल्याचं अरिंगळे यांनी स्वतः सांगितलेलं आहे। माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना स्वकीयांकडूनच आता धक्का मिळाल्याचं पाहायला मिळतंय। हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे आता भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गटात देखील नाराजी असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। अधिकची माहिती आपल्याला या संदर्भात तबरेज शेख देत आहेत। तबरेज, काय अधिकचे अपडेट आहेत? नाशिकच्या माहितीला बंडखोरीचं ग्रहण लागलंय। बरोबर आहे, नाशिकच्या महायुतीमध्ये बिघाडी झालेली आहे। नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना मोठा धक्का लागलेला आहे, कारण कालच भाजपाचे अनिल जाधव यांनी बंडखोरी केलेली आहे। तर आज अरिंगळे यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आहे आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आज त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील बोलवलेला आहे, मोठा शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि त्याच्यामध्ये आता ठरवणार आहे पुढची रणनीती काय करणार आहे। एकूणच नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना आपले सहकार्याकडून मोठा धक्का लागल्याचा बघायला मिळत आहे। नाशिकमध्ये महायुतीमध्ये आता बिघाडी झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे। भाजपाकडून अनिल जाधव निवडणुकीचे रिंगणात आहे, तर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून मोहन अरिंगळे आता निवडणुकीचे रिंगणात आलेले आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं आपल्याला समोर येत आहे। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।